नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. तुझाही त्या सरंजामेवरती विश्वास आहे? सरंजामेवर नाही, पण त्या डॉक्टरांवर मात्र आहे. यशवंतराव सरंजामेंचा फोन आला आणि साहेब उठले आणि निघाले त्याला भेटायला. अजूनही तिला पूर्वीसारखेच भास होतात का कधी? होतात. विमानवरचा हा प्रयोग बरेच दिवस आधी केलाय त्यांनी, आता नाही. तुला काय माहित? प्रिया बोलली मला. प्रियाला काय माहित? विक्रांत बोलला तिला. कशी आहेस मम्मा? मम्मा अगं अशी काय बघतेस माझ्याकडे? स्वप्नात बघितल्यासारखी. दी सांगत होती की तुला माझी खूप आठवण येत होती. इतकी आठवण की फोनवर कोणीही बोललं तरी त्या व्यक्तीचा आवाज तुला माझ्यासारखाच वाटायचा. मम्मा, इवन आय मिस्ड यू अ लॉट. मम्मा, तुला आठवतं लहानपणी तू नेहमी आम्हाला सांगायचीस की प्रत्येकाने नवीन नवीन काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. आणि मग एखादी नवीन गोष्ट मी शिकले की सर्वात आधी मी तुला दाखवायला यायचे. तू नेहमी सांगायचीस की त्या गोष्टीची सातत्यानं प्रॅक्टिस करत राहणं महत्वाचं आहे. नवीन काही शिकले मग आता त्याचं प्रात्यक्षिक तुला दाखवायला नको? तुला सगळ्याच गोष्टी कळतात नाही का मम्मा? मग गप्प बसणं, माझ्या विरुद्ध बोंबाबोंब न करणं हे तुझ्या डोक्यात का शिरत नाहीये मम्मा? आता समजा मी तुझा गळा आवळून तुला मारण्याचा प्रयत्न. ओरडायचं नाही, अजिबात ओरडायचं नाही. ओरडायचं नाही. मी तुला हात लावलाय? लावलाय नाही ना? मग मी नुसतं सांगितलं, एवढंच म्हटलं की मी समजा तुझा गळा दाबला तर केवढा प्रतिकार केलास तू. मग जर माझ्याशी कोणी वाईट वागलं तर मी प्रतिकार करायचा नाही. तू काय? मी काय? काय नाही. मम्मा बोल ना. का असं काही वागतेस की जे मला करायचं नसतं ते करायला भाग पाडतेस? बोल. प्रियावरचा हल्ला. ओ माय गॉड. बापरे. मम्मा, तू डिटेक्टिव्ह एजन्सी काढलीस? परत
बरंच काही कळायला लागलं अगं तुला. म्हणजे माझी आणखीन एक जबाबदारी वाढली. हा, तुझ्यावर लक्ष ठेवण्याची. काहीतरी बंदोबस्त करायला हवा. बंदोबस्त. हे सगळं फोनवर बोलता येत नव्हतं ना मम्मा, म्हणून प्रत्यक्ष मला तुला भेटायला यावं लागलं. आता आपण जे काही बोललोय ना ते प्रियाला किंवा आणखी कोणालाही कळणार नाही याची काळजी घे. नाहीतर मग माझा नाईलाज होईल. I miss you, Mama. Mama? Bye. And take care. साहेब, मानलं तुम्हाला. तुमचं बोलणं ऐकून दगडाला देखील पाझर फुटला असता. आणखी कुठल्या दगडाला नाही फुटला तरी चालेल, पण या शास्त्र्याला, या दगडाला पाझर फुटायला पाहिजे. फुटेल फुटेल, नक्की फुटेल. नाही, काही सांगता येत नाही. काही दगडांवर कितीही अभिषेक केले तरी ते कोरडे पाषाणच राहतात. पण हे शास्त्राचं पोरग वेगळं आहे. त्याला तेव्हाच उचलण्याऐवजी त्याच्याशी बसून जरा नीट बोललो असतो तर कदाचित ती पोरगी आता आपल्या समोर असती. म्हणजे मग आता आपण यापुढे काही वेगळं? पुढेच तर खरी गंमत आहे. हा घाव जर योग्य ठिकाणी बसला तर एका गोळीत दोन पक्षी नाही तर अख्खा थवाच्या थवा शिकार होईलच. धावा म्हणजे? अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक एकाच गोळीने शिकार होतील अशी गोळी मारली मी. आधी ती पोरगी, मग चंदू, मग अख्खं शास्त्राचं कुटुंब.
म्हणजे आपण नक्की काय करणार आहोत? सुरुवातीची 10 मिनिटं सिनेमा पाहून शेवट विचारणारे लोक मला अजिबात आवडत नाही. तसला हावरटपणा तू देखील करू नकोस. बघत जा पुढे काय काय होतंय ते. म्हणजे आपण त्यांच्यावर आता पाळत ठेवून काही गरज नाही. बुलेट सुटली आणि योग्य ठिकाणी आपटली तर आवाज होईलच. बुलेट फुटल्याचा आणि शिकार झाल्याचा सुद्धा. पण काही म्हण या पोरीला आता भेटलंच पाहिजे. सगळं राजकारण कोळून प्यायले ते. जी पोरगी शास्त्र्याच्या पोराला जी गोष्ट घडलीच नाही ती घडल्याचा आभास आणि आघात निर्माण करू शकते, ती पोरगी अख्ख्या राज्याचं राजकारणही स्वतःभोवती गरागरा फिरवू शकते. पण मी सुद्धा 15 मिनिटात सगळा सिनेमा दाखवून मोकळा व्हायला मूर्ख नाही आहे. बघत राहा पुढे काय काय होतंय ते. हॅलो, एवढ्या रात्री कसा फोन केलास? तुझ्याशी बोलायला सुद्धा वेळ आता सुरक्षित आहे की नाही हे बघूनच करावा लागणार ना फोन. उगाच मला धोका नको. केव्हापासून पाहतो मी फक्त स्वतःच्या धोक्याचा विचार करतेस. माझी काय कुतरड होते माहिती आहे तुला? बघ सुलेखा, आजपर्यंत मी माझ्या घरच्यांना कधीच अंधारात ठेवलं नव्हतं, पण आज मला तेही करावं लागतंय. गप्प बसताही येत नाही आणि बोलताही येत नाही. हीच गोष्ट घडू नये म्हणून घरी जायची घाई करू नकोस असं सांगत होते ना. असो, एकत्र असतो तर आतापर्यंत अभिमानचा पत्ता एकत्र शोधलाही असता. माझ्या मते तो तू एकटी शोधणार होतीस आणि अजूनही तू शोधतेस. अभिमानची ट्रीटमेंट चालू आहे. तुला कसं माहित? डॉक्टर जोशी, मी तुला प्रॉमिस केलं होतं अभिमानचा पत्ता शोधून देईन म्हणून. तुझं अर्ध काम तर मी केलंय, पण आता यापुढे मी त्याचा पत्ता शोधणार नाही. म्हणजे? पुन्हा तेच, कारण मला धोका आहे. कोणता? डॉक्टर जोशी हिप्नोथेरपिस्ट आहेत. कदाचित उद्या हिप्नोटिझमचा वापर करून त्या अभिमानकडून हेही वधवून घेतील की त्यांनी तो खून केलेला नाहीये. मग पुन्हा नवीन संशय, नवीन शोध. कदाचित तो खून माझ्याही गळ्यात पडेल. यशवंतराव सरंजामे आहे तो. उद्या कदाचित तुलाही आमिष दाखवेल आणि सांगेल की मी तिला काही करणार नाही, पण मला तिचा पत्ता दे. मग आधी मग काय? आणि म्हणूनच मी एक डिसिजन घेतलंय. कोणता? सांगते, पण त्याआधी मला एवढं सांगायचं आधी की आपलं नातं नाही होऊ शकलं. पण त्यानंतरही तू माझ्यावर कायम मित्रासारखाच होतास आणि यापुढेही राहावास. म्हणूनच मी डिसिजन घेतलंय. म्हणजे? आधी तुझ्या चुकीमुळे उगाच आपलं रिलेशन स्पॉइल होणार. मग मला राग येणार, तुला गिल्टी फिलिंग येणार, आणि हे होऊ नये म्हणून काही दिवस तरी मी कुणाशीही
काही संबंध ठेवायचा नाही असं ठरवलंय. म्हणजे तेच जे मी आधी करायला हवं. आहेस कुठे? हे जर तुला आता सांगितलं तर मग मी घेतलेल्या डिसिजनला काय अर्थ आहे? सुलेखा, आय विल टॉक टू यू. नेवर. यापुढे मला वाटलं तरच मी फोन करेन आणि वाटलं तरच मी रिसीव्हही करेन. टेक केअर. आदिनाथा, या ना चौपासन. श्रीराम श्रीराम श्रीराम. आपल्या घरात सध्या शीतयुद्ध सुरू झालेलं आहे आणि ते उग्र रूप धारण करण्याआधीच थांबवलं पाहिजे. काय करू मी आजोबा? आदिनाथ, 80% जगातली भांडणं ही गैरसमजुतीमुळे होतात आणि आता आपल्याही घरात याच कारणावरून युद्ध छेडलं जाणार आहे असं दिसतंय. काय केलं मी आजोबा सांगा? सकाळी काय झालं हे सांगायला गेलो होतो मी, तर बाबांनी माझं काही ऐकलं नाही आणि तसेच निघून गेले. मधुनी तुझं ऐकलं नाही, तो तुझं काहीही न ऐकता निघून गेला. हरकत नाही, मी समजवीन त्याला. मला आधी हे सांग, तू सरंजामेंना भेटायला गेला होतास, काय म्हणाले सरंजामे? आजोबा एक हिप्नोथेरपिस्ट आहेत, डॉक्टर प्रदीप जोशी. त्यांच्या मदतीने त्यांनी सिद्ध केलं की अभिमानने खून केला नाही. त्यांना फक्त सुलेखाचं उत्तर हवंय असं म्हणाले. अभिमानने खून केला नाहीये. सुलेखाने जर त्यांना सांगितलं की खून कोणी केलाय तर त्याला 24 तासाच्या आत पकडायची व्यवस्था करतो म्हणाले. चला, म्हणजे तुझं अर्ध काम झालं म्हणाय. नाही आजोबा, नाही. रात्री सुलेखाचा फोन आला होता. ती आता माझ्याशी संपर्क ठेवणार नाहीये म्हणाली. संपर्क? तू तिला यशवंतरावांच्या भेटीबद्दल सांगितलं होतंस का? नाही आजोबा, नाही. पण यशवंतरावशी होणाऱ्या भेटीबद्दल तिने आधी जी प्रेडिक्शन्स केली होती ती खरी ठरली.
मी यशवंतरावला भेटणार आहे आणि आमच्यात काय बोलणं होणार आहे हे याचा सुगावा तिला कसा लागला? आणि आता जर ती भेटणार नाही तर मग मी पुढचं पाऊल काय टाकू? श्रीराम श्रीराम, काहीतरी घोळ नक्की आहे. तू ताबडतोब सुलेखाला जाऊन भेट आणि तिला बोलतं करण्याचा प्रयत्न कर. सध्या तिच्याशी संपर्क होणं खूप गरजेचं आहे, कारण तो एकमेव धागा आहे जो आपल्या हातात आहे आणि जो निसटून चाललेला